तर पब्लिक आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तौसिफ गडकरी आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज आपण नवीन व्लॉग्स. आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दररोज काही ना काहीतरी चर्चा असतेच आणि चर्चा असायला पण पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. आज केरळचा एक यूट्यूबर आहे, अखिल NRD म्हणतात त्याला, ज्याची फॅन फॉलोईंग यूट्यूबला 5 मिलियन आहे. आता 5 मिलियन म्हणल्यावर 1 मिलियन 10 लाखाचं म्हणजे 50 लाखाची फॅन फॉलोईंग असलेला हा मोठा क्रिएटर सुरुवातीला नेव्हीमध्ये कामाला होता आणि नंतर त्याला सोशल मीडियाला भरपूर चांगला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर त्याने नेव्हीमधनं रिझाईन करून काम सोडून तो व्हिडिओ क्रिएटर बनला आणि 1.5 वर्षापूर्वी एका मेघा नावाच्या मुलगीवर लग्न करून सेटल झाला. हजारो लाखोमध्ये त्याची कमाई. पण काही दिवसापूर्वी अपेक्षित एक घटना घडली की अचानक त्याची पत्नी मेघा गायब झाली आणि गायब झाल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. कुठं गेली असेल, काय झालं असेल, किडनॅप वगैरे झाली का, हा प्रश्न निर्माण होऊ लागला. याची अनेक दिवस चर्चा होऊ लागली. नंतर CCTV फुटेज तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. चेहरा वगैरे आपण लपवलेला आहे, कोणाची जाहीर बदनामी नको. पण फुटेजमध्ये ती दिसून येते की ती एका बस कंडक्टरवर निघून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. काही दिवसापूर्वी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये काही कार्यक्रमानिमित्त एक बस कंडक्टर आला. त्यांचं आपसी प्रेम वाढलं आणि त्यानंतर ती त्या बस कंडक्टरबरोबर निघून गेली. म्हणजे एवढी प्रसिद्धी, फेम, अनेक व्हिडिओमध्ये दोघांनी केलेली मेहनत आणि अनेक वर्षे एकमेकाला दिलेली साथ थोड्या दिवसातच नाही झाली. तो नवाजुद्दीन सिद्दीकीचा डायलॉग मला इथं आठवतो की औरत को साला क्या चाहिए. म्हणजे आत्ता माणसाचं सांगता येत नाही की माणसाचं मन कधी बदलेल, त्याचं मन परिवर्तन कधी होईल आणि तो कुठला निर्णय घेईल आणि कुठल्या निर्णयाच्या दिशेने जाईल, ही एक सांगता येत नाही. एवढा मोठा फेम, एवढा मोठा पैसा आणि एवढी मोठी प्रसिद्धी सोडून तिने असं जीवन काय ॲक्सेप्ट केले असेल, हा पण प्रश्न इथे निर्माण होतो. पण असो, प्रत्येकाला प्रत्येकाचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आपण आयुष्यभर लोकांना ॲक्सेप्टेड करून चालत असतो की हा माझा, तो माझा, हा माझ्या पडत्या काळात साथ देईल, तो माझ्या पडत्या काळात साथ देईल. पण मित्रांनो, आयुष्य कोणासाठी थांबत नाही. आयुष्य सतत निरंतर चालू राहतं. तुम्ही जिवंत आहेत तेव्हा पण चालू राहील आणि तुम्हाला असं वाटेल की मी मेल्यानंतर की माझ्यासाठी लोक थांबतील, तर हे आयुष्यपर्यंत कोणासाठी थांबलेलं नाही आणि भविष्यात पण कोणासाठी थांबलेलं नाही. त्यामुळे विश्वास ठेवायचा तर कुठे ठेवायचा आणि बिलीव करायचं तर कसं करायचं, ह्या गोष्टी पण आजकाल समजून आणि जाणून घेणे जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून गेलेले आहेत. कारण तुम्हाला कोण तुमची आयुष्यात अर्धवट साठ सोडून जाईल त्याचा आज रद्दीपर पण भरोसा नाही. आज आपण अनेक घटना महाराष्ट्रात घडलेल्या पाहतो. देशामध्ये पतीने पत्नीला मारले, पत्नीने पतीला मारले. आज अनेक विसंगती दिसून येते आणि प्रसिद्धी, हव्यास आणि वेगवेगळ्या आवडीनिवडी, त्यामुळे ह्या सगळ्या सर्व गोष्टी घडतच असतात. आयुष्य आहे, चालायचं, पण यातून नक्कीच माणसाने बोध घेतला पाहिजे आणि हुशार राहिलं पाहिजे आणि खबरदारीचा एक चांगलं पाऊल आयुष्यात असलंच पाहिजे. कारण जिंदगी का कोई भरोसा नहीं, जिंदगी इसी का नाम जिंदगी है. आणि असं म्हणत हे आयुष्य नक्कीच एका दिवशी पूर्णत्वास जाईल. ही कहाणी एक मोठी आज सोशल मीडियावर ही स्टोरी मोठी फेम घेत आहे आणि भरपूर चर्चा आहे या स्टोरीची. आपण कोणाला नाव ठेवायचं आपलं काम नाही, कारण माणसाचं आयुष्यच विचित्र आहे आणि विचित्रपणानंच ते चालत राहील, त्याबद्दल काही नाही. पण
एक आयुष्यात ही गोष्ट एक बोध देऊन जाते की तुम्ही विश्वास ठेवताना पण 100दा विचार करा आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. आभारी आहे. असंच प्रेम राहू दे.